क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. श्री स्वामी समर्थ. स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्मिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. संपूर्ण इव्हनिंग रुटीन शेअर न करता आज मी फक्त किचनमधलं तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे. आज मी बनवणारा स्वयंपाक, त्याच्यानंतर स्वयंपाकाची थाळी, ह्या सगळ्या गोष्टी आणि हे स्वयंपाक बनवत असताना काही छोट्या छोट्या टिप्स ज्या माझ्याकडून असतील, हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे पण तो शेवटपर्यंत नक्की बघा. स्वयंपाकघरात आल्यानंतर माझी नेहमीची रोजची सवय आहे ती म्हणजे पहिल्यांदा कुकर लावून घेणे आणि ज्या काही भाज्या चॉपिंग कटिंग करायच्या असतील तर त्या पहिल्यांदा करून घेणे. यामुळे काय होतं तर साईडला कुकरच्या शिट्ट्या होत असतात तोपर्यंत आपलं चॉपिंग कटिंग होतं, त्यामुळे पॅरलल दोन्ही कामं होतात. आता बऱ्याच गृहिणी यासारखी कामं करत देखील असतील, पण ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या ज्या नवीन गृहिणी आहेत, ज्या नवीन संसार करायला लागलेत त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर जेव्हा आपण पत्ताकोबी वापरतो तर तो स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. बऱ्याचदा त्याच्यातले न्यूट्रियंट्स धुतले जातात किंवा त्याच्यातले जे व्हिटॅमिन्स आहेत तर ते नाश पावतात, म्हणून आपण कोबी पहिल्यांदा वरून धुतो. पण सगळ्यात जास्त कीड लागणारी भाजी म्हटली तर कोबी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फवारणी देखील कोबीवरतीच केली जाते. त्यामुळे थोडंफार न्यूट्रिशियस गोष्टी खायला कमी पडल्या तरी चालतील, पण जे कीटकनाशक फवारलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्या आहारामध्ये गेले नसले पाहिजेत, या मताची मी आहे. त्यामुळे कोबी चिरल्यानंतर तो जरूर 1-2 पाण्याने स्वच्छ क्लीन करा किंवा थोडंसं मीठ टाकून पहिल्यांदा तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतरच मग तो फोडणीला घाला. आज जरा वेगळ्याच पद्धतीने कोबीची रेसिपी ट्राय करायची होती मला, तर त्याच्यासाठी मला हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचा होता. आठवड्याची मील प्रिपरेशन जर का करून ठेवलेली असेल ना तर त्यावेळेला आपण असं लसूण देखील थोडंसं सोलून ठेवू शकतो, जेणेकरून गडबडीच्या वेळेला आपल्याला तो आयता हाताशी येतो. आता इथे जर का लसूण नसता तर मला परत तो सोलून घ्यावा लागला असता, तर तिथे देखील माझा वेळ वाचला आणि त्यामुळे मी इझिली तो ठेचा करू शकले. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण किचनमध्ये वापरत असतो त्या गोष्टी लगोहातच आपण जर स्वच्छ करत गेलो तर भांड्यांचा ढीग देखील साठणार नाही आणि किचनवर पसारा देखील होणार नाही. तर या ठिकाणी मी जी साहित्य वापरलेलं आहे तर ते लगेचच धुवून ठेवत आहे. इकडे अजून कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. कोबी देखील मी नितळायला ठेवलेला आहे, तोपर्यंत मी ही भांडी स्वच्छ करून घेत आहे. तर गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा मी घातला आणि त्याच्यामध्ये सर्व कोबी घेऊन मी आता तो वाफेवरती फक्त शिजवणार आहे. ह्याच्यामध्ये किंचित देखील पाणी घालायचं नाही. करून बघा माझ्या स्टाईलने एकदा, कोबी खूप छान लागतो. जेव्हा आपण लोखंडी कढई वापरतो ना तर त्यावेळेला हे कोबीची पानं जी आहेत तर ती व्यवस्थित भाजली जातात आणि एक वेगळाच फ्लेवर त्याच्या कोबीच्या भाजीला येतो. तर मला इथे फार आवडतं, पण नाही का आपण व्हिडिओसाठी मी इकडे स्टीलची कढई वापरत आहे. पण मी खरंच सांगते की ज्या वेळेला आपण अशी मुरलेली कढई वापरतो ना, जी काळी झालेली असते किंवा ती मुरलेली असते बघा आपण वर्षानुवर्ष वापर करून, तर त्या कढईमध्ये जेव्हा आपण भाजी बनवतो तर ती खूप टेस्टी लागते असं मला स्पेशली वाटतं. तर त्यासाठी म्हणून मी प्रेफर करते की आपण ज्या वर्षानुवर्ष वापरत आलेल्या कढया आहेत तर त्याच यूज करायच्या. आज मेनूमध्ये भाकरी होती. बऱ्याचदा इव्हनिंगला भाकरीच केली जाते, सकाळी चपाती असते. तर आज भाकरी करणार होते आणि या भाकरीच्या पिठामध्ये बऱ्याच प्रकारचे तृणधान्य मिक्स केलेली आहेत, जसं की ज्वारी आहे, त्याच्यानंतर बाजरी पण आहे, थोडीशी नाचणीचं थोडंसं पीठ आहे, त्याचबरोबर तांदूळ थोडे घातलेत, मका थोडा घातलेला आहे आणि सोयाबीन देखील घातलेलं आहे. या सर्व तृणधान्ये मिक्स करून आपण त्याचं पीठ तयार करून आणलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं हेल्दी काहीतरी आपल्याला मिळतं. अशा प्रकारे तृणधान्यांच्या मिक्स पिठाची ज्यावेळेला आपण भाकरी बनवतो तर ती सगळ्यात म्हणजे हेल्दी तर असतेच, पण त्याशिवाय ती पचायला देखील सोपी असते आणि महत्त्वाचं म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा ती मदत करते. शक्य असल्यास भाकरी करण्यासाठी बिडाचा म्हणजेच कास्ट आयर्नचा तवा वापरायला हवा, पण मी इथे माझा रेग्युलरचाच तवा यूज केलेला आहे जो मी चपातीसाठी वापरते. तर जेव्हा आपण बिडाच्या तव्यावरती चपात्या किंवा भाकरी बनवतो तर त्या अजून टेस्टी लागतात. घरच्या गृहिणीने प्रेमाने, आनंदाने आणि मनापासून बनवलेल्या स्वयंपाकामध्ये जी चव उतरलेली असते ना तर ती चव बाहेरच्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. जेवण तर बनवून झालं, आता थाळी सजवूयात. चला तर मग मस्त असा गरम गरम भात, त्याच्यानंतर वांग्याची आमटी, कोबीची भाजी, थोडंसं सॅलेड
भाकरी आणि मस्त असं दूध. यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आमचं जेवण झालं. त्याच्यानंतर ती वेळ आली म्हणजे किचन आवरायची. नेहमी आपण स्वयंपाक झाल्यानंतर सगळं किचन आवरून नीटनेटकं ठेवूनच मगच झोपलं पाहिजे, जेणेकरून किचनमध्ये आपल्या झुरळ वगैरे येत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी फ्रेश आणि एकदम सुटसुटीत किचन भेटतं. तर हे होतं माझं आजचं रुटीन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन होता तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूयात अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. टेक केअर अँड बाय बाय.